Next example of a principal solution. The question is find the principal solutions of sec theta is equal to 2 upon root 3. आता यामध्ये sec theta is equal to root 2 upon root 3 दिलेला आहे. तर sec theta means it is reciprocal of cos theta. We know that. So write sec theta as cos theta. मग ह्याचाही रेसिप्रोकल करायचं आहे. sec theta चा रेसिप्रोकल cos theta येणार. मग इथे 2 upon root 3 चं काय लिहायचा root 3 upon 2 रिव्हर्स करायचा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काढायला सोपं जातं. मग cos theta is equal to root 3 by 2. आता cos ची कोणती व्हॅल्यू root 3 by 2 असते? cos चीच व्हॅल्यू पाहिजे कारण ते cos theta आहे. We know cos of 30 degree. Cos 30 degree is root 3 by 2. Cos 30 degree means cos of pi by 6. So here cos theta is equal to cos of pi by 6. Therefore theta is equal to pi by 6. This is the first solution. हा पहिला सोल्युशन मिळाला. आता दुसरा सोल्युशन काढायचे. त्यासाठी अलाइड अँगल वापरायचा. We know that cos theta. आता cos theta ची व्हॅल्यू केव्हा पॉझिटिव्ह असते? त्यासाठी हे बघायचं. कुठे cos पॉझिटिव्ह आहे? हा 180, 270, 360. आता cos पॉझिटिव्ह कुठे असतो? या क्वाड्रंट मध्ये. हा क्वाड्रंट केव्हा येईल? पाय आणि 2 पाय मध्येच बघायचा म्हणजे 360 मायनस थिटा. 360 मायनस थिटा असेल तर cos पॉझिटिव्ह असेल. 360 मीन्स 2 पाय. सो cos थिटा इज अ cos ऑफ 2 पाय मायनस थिटा. लक्षात आहे ना? cos ऑफ 360 मायनस थिटा जर आपण कन्सिडर केला 360 मीन्स 90 into 4. 4 हा इवन नंबर आहे म्हणून cosला cosच राहणार आणि 360 मायनस थिटा इन फोर्थ क्वाड्रंट म्हणून हा पॉझिटिव्ह येणार म्हणजे cos ऑफ 360 मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा. तोच आपण इथे वापरलेला आहे. मग इथे काय येणार आता? देअरफॉर आता व्हॅल्यू ठेवा. cos ऑफ पाय बाय 6 थिटाची व्हॅल्यू ठेवली इज इक्वल टू cos ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू इट इज इक्वल टू cos ऑफ दिस इज अ 12 पाय मायनस पाय अपॉन 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आपण म्हणजे काय ना 12 पाय मायनस पाय मीन्स इट इज अ 11 पाय अपॉन 6. So this is the next value of cos. So there are two solutions. Therefore pi by 6 and 11 pi upon 6 are principal solutions of given trigonometric equation. एवढं सोपं आहे. फक्त यावर हे महत्त्वाचं आहे. अलाइड अँगलचा जो आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे त्यावरूनच दुसरा आन्सर मिळतं. पहिला आन्सर सोपं आहे ते तुम्हाला काढता येईल. फक्त सेकंड जो आहे तो मात्र हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. इट इज 2 पाय मायनस थिटा आणि 2 पाय मायनस पाय बाय 6. कुठून आला पाय बाय 6? इथे काढले आपण पहिल्यांदा ती व्हॅल्यू ठेवली. दिस इज 12 पाय मायनस पाय अपॉन 6. सो इट इज 11 पाय अपॉन 6. सो देर आर टू सोल्युशन्स pi by 6 and 11 pi by 6. These are the principal solutions. समजलं सर्वांना? तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता नेक्स्ट एक्झाम्पल जो आहे व सेम असंच cot theta इक्वल टू 0 किंवा tan theta इक्वल टू 0 घेतलं तरी चालेल. आता cot theta इक्वल टू रूट 3. बघा cot theta गिवन cot theta इक्वल टू रूट 3. मग यावरून tan ची व्हॅल्यू लिहिता येईल. रेसिप्रोकल ऑफ cot मीन्स tan. tan थीटा इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन रूट 3. मग कोणती व्हॅल्यू tan ची 1 अपॉन रूट 3 असेल? tan ऑफ 30 डिग्री इट इज 1 अपॉन रूट 3. सो वी कॅन राईट tan ऑफ पाय बाय 6. 30 डिग्री मीन्स पाय बाय 6. कसं काढलं आपण? 180 अपॉन 6 म्हणजेच काय येणार 30 डिग्री. लक्षात आहे ना? पाय मीन्स 180 डिग्री. Therefore theta is equal to काय मिळालं इथे पाय बाय 6. आता इथे अलाइड अँगलचा कोणता फॉर्म्युला आपण वापरणार? बघा त्यासाठी कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं ते बघायचं. 0, 90, 180, 270, 360. आता tan पॉझिटिव्ह कुठे आहे? आपल्याला tan ची व्हॅल्यू काढायची आहे. मग tan पॉझिटिव्ह कुठे आहे? थर्ड मध्ये. मग थर्ड मध्ये काय म्हणणार
180 आणि 360 बघायचं फक्त. मग 180 प्लस केला कारण इथून असं जाणार आपण, म्हणजे 180 प्लस थिटा असेल तर टॅन पॉझिटिव्ह येणार. सो वी नो दॅट हियर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 180 मीन्स पाय प्लस थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत असावा लागेल. कारण का आता बघा हा कसा आलेला आहे, टॅन ऑफ समजा 180 प्लस थिटा असं तुम्हाला विचारलं. 180 मीन्स 90 इंटू 2. 2 हा इवन नंबर आहे. इवन नंबर असल्यामुळे टॅनला टॅन लिहिला आणि 180 प्लस थिटा 180 प्लस थिटा इन थर्ड क्वाड्रंट इथे टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह आहे. समजलं. सो टॅन थिटा इज टॅन ऑफ पाय प्लस थिटा. आता यामध्ये थिटाची व्हॅल्यू ठेवू आपण. सो टॅन ऑफ थिटा मीन्स पाय बाय 6 इज इक्वल टू टॅन ऑफ पाय प्लस पाय बाय 6. व्हॅल्यू ठेवली आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 6 पाय प्लस पाय अपॉन 6 बघा किती येणार. इट इज इक्वल टू टॅन ऑफ 7 पाय अपॉन 6. सो द टू सोल्युशन्स आर पाय बाय 6 अँड 7 पाय अपॉन 6. दीज आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स. समजलं. एवढं सोपं आहे, इझी आहे. फक्त यामध्ये हा महत्त्वाचं आहे, यावरून येणार लक्षात ठेवा. समजलं. नाउ सी स्टुडंट्स द नेक्स्ट एक्झाम्पल. हा थोडासा वेगळा आहे. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू -1/2. आधीचा जो एक्झाम्पल पाहिला त्यामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यूज होते बघा. साइन थिटा इज इक्वल टू 1/2. सगळे व्हॅल्यूज ते पॉझिटिव्ह असतात असं नाही. मग जर निगेटिव्हचं जर विचारलं तर कसं सॉल्व्ह करायचं. यामध्ये निगेटिव्हचं थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवा. आता गिवन here given cos theta is equal to -1/2. now we know that किंवा now cos of pi by 4 is 1/2. आपल्याला माहिती आहे cos 45 डिग्री 1/2 आहे. हे असं लिहायचं नाही मायनस cos pi by 4. हे असं बरोबर आहे. हे जे आन्सर आहे हे बरोबर आहे असंही लिहू शकतो आपण. मायनसला मायनस 1/2. 1/2 म्हणजे काय येणार. कोणती व्हॅल्यू आहे कॉसची. सॉरी कॉस कोणती व्हॅल्यू 1/2 असेल. कॉस ऑफ 60 डिग्री. cos 60 degree it is 1/2. 60 degree means pi by 3. So we can write here it is cos of pi by 3 minus cos of pi by 3. एक व्हॅल्यू मिळाली. आता दुसरी व्हॅल्यू जी आहे, आता एक व्हॅल्यू मिळालेली नाहीये ऍक्च्युली ते मायनस साइन घालवायचा आपल्याला. आता कॉसची कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह असते, कॉस केव्हा निगेटिव्ह असतं ते आपण बघायचं. क्वाड्रंट मध्येच आपल्याला बघावं लागेल. ASTC 0 90 180 प्रत्येक एक्झाम्पलला हा काढावाच लागेल तुम्हाला, हे बघावंच लागेल. आता यामध्ये कॉस निगेटिव्ह कुठे आहे, पॉझिटिव्ह इथे आहे आपल्याला माहिती आहे. कॉस पॉझिटिव्ह फक्त फोर्थ मध्ये आहे आणि इथे सगळेच पॉझिटिव्ह आहेत. दोन्हीकडे कॉस पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजे कॉस निगेटिव्ह कुठे असेल, यामध्ये आणि यामध्ये, म्हणजे सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड क्वाड्रंट म्हणजे 180 मायनस थिटा आणि थर्ड म्हणजे 180 प्लस थिटा. लक्षात आलं. सेकंड क्वाड्रंट कसं येणार 180 मायनस थिटा आणि थर्ड क्वाड्रंट मीन्स 180 प्लस थिटा. सो वी कॅन राइट हियर cos ऑफ pi by 4 म्हणजे काय आहे ते cos ऑफ pi मायनस 180 मायनस थिटा pi मायनस थिटा इज इक्वल टू cos ऑफ इथे काय 180 प्लस थिटा. ही व्हॅल्यू काय असेल मायनस cos ऑफ थिटा असेल. कळलं. मायनस cos म्हणजे cos निगेटिव्ह केव्हा येईल, जेव्हा 180 मायनस थिटा असेल आणि cos 180 प्लस थिटा असेल तेव्हाच. हे महत्त्वाचं आहे यामध्ये. मग यामध्ये व्हॅल्यू ठेवली आपण. देअरफॉर cos ऑफ पाय मायनस थिटाची व्हॅल्यू ठेवली आपण, सेम दिसते आपल्याला हे मायनस cos पाय बाय 3. थिटाची व्हॅल्यू काय ठेवू आपण पाय बाय 3 ठेवू. म्हणजे इथे काय येणार cos ऑफ पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू cos ऑफ पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस ऑफ cos पाय बाय 3. Therefore we get the values of cos of this is 3 pi minus pi upon 3
is equal to cos of 3 pi plus pi upon 3 is equal to minus cos of pi by 3. Therefore, we get cos of 3 pi minus pi means 2 pi upon 3, and here 3 pi plus pi means it is a 4 pi upon 3 is equal to minus cos of pi by 3. मायनस कॉस ऑफ पाय बाय 3 ची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्याचे दोन व्हॅल्यूज मिळालेले आहेत आपल्याला 2 पाय बाय 3 अँड 4 पाय बाय 3. देअरफॉर 2 पाय बाय 3 अँड 4 पाय अपॉन 3 दीज आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. किती सोपं आहे. यामध्ये फक्त निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला थोडंसं हे लिहावं लागेल. आधीचं थोडंसं वेगळं होता, यामध्ये थोडंसं चेंज असणार आहे. बघा पुन्हा एकदा सांगते. पहिला जो आपल्याला काढायचा आहे तो लिहिला आपण cos θ इज इक्वल टू -1/2 लिहिला. आता 1/2 म्हणजेच cos ऑफ पाय बाय 3 मायनसला मायनस साइन तसंच लिहिला आणि 1/2 मीन्स इट इज cos ऑफ हे cos असल्यामुळे cos मध्येच लिहायचं आपण, कारण sin 30 डिग्री पण 1/2 असतं, पण इथे cos ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून cos 60 डिग्री लिहिला आपण. आता हा महत्त्वाचा आहे. वी नो दॅट cos ऑफ पाय मायनस थीटा, बघा इथे या क्वाड्रंट मधून लक्षात ठेवायचा. इथे आणि इथे cos निगेटिव्ह आहे, कारण आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू काढायची cos ची, पॉझिटिव्ह नाही. मग निगेटिव्ह केव्हा येणार 180 मायनस थीटा आणि 180 प्लस थीटा, म्हणून इथे लिहिलं आपण cos पाय मायनस थीटा इज इक्वल टू cos ऑफ पाय प्लस थीटा इज अ निगेटिव्ह ऑफ cos थीटा. मग फक्त यामध्ये थीटाची व्हॅल्यू ठेवली आपण, थीटाची व्हॅल्यू पाय बाय 3 ठेवलं, पाय बाय 3 इथे पाय बाय 3 ठेवलं, इथे पाय बाय 3 ठेवलं. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 3 पाय मायनस पाय म्हणजे 2 पाय, 3 पाय प्लस पाय म्हणजे 4 पाय, आणि हा आहे तसं घेऊ. म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे त्याचे दोन आन्सर मिळालेले आहेत, 2 पाय अपॉन 3 आणि 4 पाय अपॉन 3. सो दीज आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स. समजलं. निगेटिव्हमध्ये निगेटिव्ह कुठे नाही हे बघायचं आपण यावरून, हे महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह कुठे आहे ते आपण बघितलेलं आहे. आता निगेटिव्ह कुठे आहे त्याच्या एक्झाम्पल पाहिले आपण. समजलं. नाउ स्टुडंट्स, the next example of negative values, it is a tan theta equal to -1. Find the principal solutions of tan theta is equal to -1. हा सुद्धा तर निगेटिव्ह दिसतो आपल्याला. मग -1 गिवन tan theta is equal to -1. आता हा tan theta आहे म्हणून हा tan मध्येच कन्वर्ट करावा लागेल. tan ची कोणती व्हॅल्यू 1 असते? वी नो tan 45 डिग्री. बघा तो टेबल जो आहे 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, तो टेबल तुमच्या समोर असला पाहिजे, तरच आपण हे व्हॅल्यूज काढू शकतो. तुमच्याकडे तो लिहून ठेवा, वहीच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला एक्झाम्पलला ते बघून घेता येईल व्हॅल्यूज. आता tan ची कोणती व्हॅल्यू आहे तर यामध्ये इट इज अ पाय बाय 4. बघा tan 45 डिग्री इज अ 1. मग काय लिहिलं आपण 1 च्या ठिकाणी काय लिहिलं tan पाय बाय 4 मायनसला मायनस तसंच लिहिलं. आता इथे कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह असेल tan ची ती बघायची. केव्हा निगेटिव्ह येतं? बघा तुम्ही सांगा. आता यामध्ये tan ची कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येणार, कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असेल? बघा पॉझिटिव्ह फक्त सोडायचे. हा पॉझिटिव्ह इथे येणार, हा पॉझिटिव्ह झाला. राहिलेले दोन म्हणजे इथे आणि इथे निगेटिव्ह असेल, tan निगेटिव्ह. tan निगेटिव्ह केव्हा येणार? इथे कोणत्या क्वाड्रंटमध्ये? सेकंडमध्ये आणि फोर्थमध्ये, म्हणजे 180 मायनस थीटा. आणि इथे 270 लिहायचं नाही. 270 म्हणजे काय ना 2 पाय अपॉन 3, ते कन्वर्ट करता येत ना आपल्याला. इथे 3 पाय हा घ्यायचा, 2 पाय. 180 आणि 360 हेच कन्सिडर करायचे आपण घेताना. मग इथे काय येणार 180 काय येणार मायनस 180 मायनस थीटा आणि इथे 360 मायनस, कारण इथे पण 360 आहे त्याच्या अगोदर आणि 180 च्या अगोदर. मग काय येणार हियर tan of 180 minus theta means pi minus theta is equal to minus tan theta. असं एक सोल्युशन घेता येतं. and tan of 360 means 2 pi minus theta, it is minus tan theta.
हे असं येईल. अगोदरचं एक्झाम्पल थोडंसं वेगळं लिहिलं होता, असंही लिहिलं तरी चालेल. मी दोन्ही प्रकारे लिहून दाखवते तुम्हाला. बघा मायनस टॅन थिटा केव्हा केव्हा येतं पुन्हा एकदा चेक करू शकतो आपण. 180 म्हणजे पाय म्हणजे 180, 180 म्हणजे 90 इंटू 2 झाला. 2 इज इवन नंबर, टॅनला टॅनच राहिला. आता पाय मायनस थिटा, 180 मायनस थिटा, 180 मायनस थिटा इन दिस क्वाड्रंट, इन दिस साइन इज पॉझिटिव्ह म्हणून हा मायनस साइन आला. आणि इथे काय ना 2 पाय मीन्स 360, 360 मीन्स 90 इंटू 4, 4 हा इवन नंबर आहे, टॅनला टॅन लिहिला. 2 पाय मायनस थिटा म्हणजे 360 मायनस थिटा. इथे काय असतं कॉस पॉझिटिव्ह असतो, टॅन निगेटिव्ह असतो म्हणून इथे मायनस साइन येणार. लक्षात आलं? असंही आपल्याला काढता येईल. आता इथे व्हॅल्यूज ठेवले आपण. देअरफॉर टॅन ऑफ पाय मायनस थिटा, थिटाची व्हॅल्यू काय येते π/4 इज इक्वल टू मायनस टॅन π/4 अँड टॅन ऑफ 2 पाय मायनस π/4 इज इक्वल टू मायनस टॅन π/4. फक्त मी थिटाची व्हॅल्यू ठेवली दोन्हीमध्ये, दोन्ही इक्वेशनमध्ये. देअरफॉर वी गेट टॅन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 पाय मायनस पाय मीन्स 3 π/4. This is the value of minus tan π/4 and another value is tan of 4 into 2 is 8. 8 minus pi means 7 π/4. This is the minus of tan π/4. म्हणजे minus tan π/4 चे दोन व्हॅल्यूज येणार. एक येणार tan π/4 आणि दुसरा येणार tan 7 π/4. आता हे जे दोन व्हॅल्यूज आहेत दोन्ही कसे आहेत हे असं एक्सप्लेन लिहू शकतो आपण. अँड 0 to 7 π/4 लेस दॅन 2 पाय. हे व्हॅल्यूज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता 3 π/4 म्हणजे 270 डिग्री, म्हणजे 270 डिग्री लाईज बिटवीन 0 to 360. आता इथे व्याची व्हॅल्यू काढू शकतो आपण. 7 into 180/4 हा किती झाला 45. बरं आहे की नाही. 315 इज लेस दॅन 360, 360 च्या अगोदर आहे म्हणून काय ना दिस टू लाईज बिटवीन 0 to 360 डिग्री. असं व्यवस्थित तुम्ही लिहू शकता. देअरफॉर वी कॅन राईट हिअर 3 π/4 and 7 π/4 are principal solutions. Students, I will explain this again. See, we have asked for the principal solution of tan theta is equal to -1. So, given tan theta is -1, write -1 as it is and value of 1. Value of 1 means it is a tan 45 degree. Tan 45 degree means tan of π/4. I have written minus sign as it is and value of 1 as tan π/4. The tan ची व्हॅल्यू असल्यामुळे आपण tan मध्ये लिहिलं आहे. मग आता यामध्ये इथे वी नो दॅट किंवा इथे हिअर म्हणून लिहिलं तरी चालेल. आता यामध्ये हे महत्त्वाचं आहे. इथे यावरूनच पुढचे व्हॅल्यूज काढता येतात. आता मायनस टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे असते तर हा सेकंड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. यामध्ये फक्त टॅन निगेटिव्ह असेल. मग सेकंड क्वाड्रंट कसं काढणार आपण 180 मायनस थिटा आणि फोर्थ क्वाड्रंट कसं काढणार आपण 360 मायनस थिटा. कारण हे लेस आहे खाली आहे आणि हा 180 पेक्षा कमी आहे. 180 पेक्षा कमी म्हणून 180 मायनस थिटा असे येणार हा. आणि हा फोर्थ क्वाड्रंट 360 पेक्षा कमी म्हणून 360 मायनस थिटा हे लक्षात ठेवा. आणि हा जो आहे हा 180 प्लस थिटा असेल. आणि इथे हा तर माहिती आहे आपल्याला 360 मायनस थिटा असेल किंवा 0 to 90 डिग्री. तिथं सगळे पॉझिटिव्ह आहेत. फक्त हे साइन लक्षात ठेवा. सेकंड मध्ये 180 मायनस थिटा, थर्ड मध्ये 180 प्लस थिटा आणि फोर्थ मध्ये 360 मायनस थिटा. आता इथे टॅन निगेटिव्ह कुठे आहे सेकंड आणि फोर्थ मध्ये. मग सेकंड म्हणजे 180 मायनस थिटा. टॅन 180 मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा अँड टॅन ऑफ 360 मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. हे दोन्ही लिहून घेतले आपण. आता इथे थिटाची व्हॅल्यू ठेवली. थिटाची व्हॅल्यू काय असेल π/4. सो टॅन ऑफ पाय मायनस π/4 इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ π/4. ही व्हॅल्यू जी आहे
इथून लिहिले आपण. अँड इट इज tan ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस tan ऑफ पाय बाय 4. थिटाची व्हॅल्यू फक्त लिहिली आपण, जिथे जिथे थिटा आहे त्या ठिकाणी पाय बाय 4 लिहिला. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय ना 4 पाय मायनस पाय मीन्स 3 पाय अपॉन 4 अँड हियर 8 पाय मायनस पाय मीन्स 7 पाय अपॉन 4 इज इक्वल टू, हे आहे तसंच लिहिलं बघा. म्हणजे मायनस टॅन पाय बाय 4 चे दोन व्हॅल्यूज मिळालेले आहेत. ही एक व्हॅल्यू आहे आणि ही एक व्हॅल्यू असेल. मग दोन व्हॅल्यूज मिळतात मायनस टॅन पाय बाय 4 चे. हे कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतो आपण. म्हणजे आणि आता प्रिन्सिपल सोल्युशन काय कंडिशन आहे, 0 to 2 पाय मध्ये असलं पाहिजे. मग हा चेक करू शकतो आपण. 3 into 180 अपॉन 4 हे किती येणार 45. सो इट इज 135 डिग्री आहे की नाही. 0 to 360 मध्ये आहे. आणि दुसरी व्हॅल्यू 7 पाय अपॉन 4 7 into 180 अपॉन 4 किती येणार आहे 45. सो इट इज 315 डिग्री. 315 डिग्री काय येणार 0 to 360 मध्ये आहे. So these two values lies between 0 to 360. So we can write 3 pi by 4 and 7 pi by 4. These are the principal solutions. समजलं सर्वांना. आता हा जो प्रिन्सिपल सोल्युशनचे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत. एक पॉझिटिव्हचं पाहिलं आपण, एक निगेटिव्हचं पाहिलेलं आहे. पॉझिटिव्हचं सोपं आहे, ते तुम्ही लिहू शकता. निगेटिव्हचं थोडंसं यामध्ये हे लिहून मग लिहावं लागेल आपल्याला. तर अशा आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीचे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढता येतात. तर एक्सरसाइज 3.1 मध्ये पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन सॉल्व करायचे. तिसऱ्यापासूनचे जे क्वेश्चन्स आहेत ते जनरल सोल्युशनचे आहेत. जनरल सोल्युशन सॉल्व करायचं नाही आपल्याला. हे बघा एक्सरसाइज 3.1 मध्ये फर्स्ट आणि सेकंड हे दोनच सॉल्व करायचे. इथून हे सॉल्व करायचे नाहीत, त्यामुळे इथे फुले मारलेले आहेत. असे तुम्ही पुस्तकात खुणा करून घ्या. जे आपल्याला नाहीये तेव्हा मी ते फुल्या मारलेल्या आहेत. जनरल सोल्युशन हा फक्त प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे 67 पेज नंबर 67 पर्यंतच येणार. जनरल सोल्युशन इथून सगळं नाहीये, फुली मारून ठेवले मी. त्याप्रमाणे तुम्ही फुल्या मारू शकतात. म्हणजे ते अभ्यास करायचंच नाही. एवढं पेजेस नाही आहेत बघा. 66 68 69 74 75 पर्यंत आपण बघायचंच नाही. फक्त एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 एवढे सॉल्व करायचे आहेत. समजलं. मला वाटतं प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला सर्वांना समजलेलं आहे. आपण यामध्ये एक पॉझिटिव्ह व्हॅल्यूज जे बघितले आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज सुद्धा बघितलेले आहेत. त्यामध्ये दोन सोल्युशन येतात हे लक्षात ठेवा फक्त. आणि हे एक्झाम्पल कंपल्सरी करूनच ठेवायचे आहेत. 2 मार्क कंपल्सरी याला परीक्षेला विचारतातच, MCQ किंवा 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये. ओके, आय होप यू ऑल अंडरस्टँड अँड यू कॅन सॉल्व द एक्झाम्पल्स गिवन इन एक्सरसाइज. ओके, थँक्यू.